म्हटलेलं आहे, माणूस असला तरी. आणि म्हणून संस्काराला फार महत्त्व आहे. आणि त्या संस्कारामध्ये 5वा नंबरचा संस्कार आहे नामकरण संस्कार. आणि त्यासाठी आपण सर्वजणाला कृष्ण महाराजावर प्रेम करणारे सर्व मंडळी, ज्येष्ठ वरिष्ठ, बालगोपाल, बंधू भगिनी, बालकन्या, श्री साकरून आलेले आहेत या ठिकाणचा सर्व मित्रपरिवार, ज्ञातीबांधव सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री ज्यांच्या आवाजामध्ये विशेष प्रकारचं माधुर्य आहे, सद्गुरू जनार्दन स्वामीचा कृपारस जर तुम्हाला पाहायचा असेल तर श्री संतोष गिरीजी महाराज यांच्या आवाजातून मिळतो. अनेक प्रकारची ज्येष्ठ वरिष्ठ हरिभक्तपरायण मंडळी, गायक मंडळीने सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. आम्ही त्यांना सद्गुरू जनार्दन स्वामीचा कृपाप्रसाद मानतो. असे श्री संतोष गिरीजी महाराज, श्री जयराम गिरीजी महाराज, त्रिकाल पूजा करणारे भगवान सर्वेश्वराचे. आणि कोणी भेग भगवान या माध्यमातून पाहत असतील त्यांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण. हरिभक्तपरायण मंडळीमध्ये संतश्रेष्ठ आद्यपीठ ज्याला मानले जातं, गुरुपीठ ज्यांना मानले जातं, असे श्री संत निवृत्तीनाथ महाराज, गुरुदेव भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचे अशा स्थानावर त्रिकाल पूजापाठ करणारे हरिभक्तपरायण जयंत महाराज चांगले विद्वान आहेत, चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आहेत, चांगल्या प्रकारची साहित्य निर्मिती केलेली आहे. आता त्यांचं निवृत्तीनाथ महाराजांचं दिनदर्शिका निघली, त्याच्यामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं वर्णन असं आहे महाराज. तर आम्ही त्या क्षेत्रावर राहिलेलं आहे 7-8 वर्ष, 5-7 वर्ष. सद्गुरू जनार्दन स्वामींचं आराध्य मानले जातं त्र्यंबकराज. आणि तेच त्र्यंबकराजाचं स्वरूप श्री निवृत्तीनाथ महाराज. त्या अभंग ज्यावेळेस वाचले आणि थोडंसं चिंतन केलं तर गळागळा असं आले की काय बाबा, अशा महापुरुषांचं काय सांगायला पाहिजे तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराजाला देवाने विचारलं की तुमची काय इच्छा आहे शेवटची. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितले की आमची नाट परंपरा आहे, सर्व नाथ मंडळींना जे मंत्राचं ज्ञान झालं अशा सप्तशृंगी मंदिरात जाऊन मला दर्शन घ्यायचं आहे, देवीचं भगवतीचं दर्शन घ्यायचं आहे. प्रत्यक्ष पांडुरंग एका बाजूला, प्रत्यक्ष रुक्माई दुसऱ्या बाजूला, आणि मध्यभागी श्री निवृत्तीनाथ महाराजांना पुष्पक विमानामध्ये घेऊन आणि सप्तशृंगी गडावर गेले. काय अधिकार आहे महाराज, आणखीन काय पाहिजे तुम्हाला. म्हणे काय नाही, त्रिसंध्या क्षेत्र नाशिक सुंदर नारायण मंदिर आणि रामरायाचं दर्शन घ्यायचं आहे. हरकत नाही. 4 दिवस तिथं राहिले, 3 दिवस इथं राहिले, अजून काय म्हणजे आता काय नाही. त्रिसंध्या क्षेत्र गौतम राजाच्या चरणी आणि समर्पित व्हायचे, तिथे घेऊन चला. किती लढीवाळे महाराज. शुद्ध अंतःकरणाचं असेल तर अंतःकरण भरून येतं की वडील आईवडिलासारखं प्रेम करणारे भगवंत स्वतः, काय अधिकार आहे. अशी भक्ती. अर्थात ते मुळातच भगवान सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता अशा निवृत्तीनाथ महाराजांची आणि सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेनं आणि त्या संस्थांमध्ये विनेकरीची पदवी मिळणं काही सोपी गोष्ट नाही. काल त्यांचं अंतःकरण भरून कृष्ण महाराज आले, आमंत्रण द्यायला सांगितलं. बाबा आता सप्ताह झाला, म्हणलं ऐकतो मी मोबाईलवर हे संतोषगिरी महाराज दाखवत आहेत. काल श्री न्यायाचार्य हरिभक्तपरायण श्री नामदेव महाराजांचं प्रवचन झालं, गाथेचं अनु आणि तिथं प्रकाशन पण झालं. तर अंतःकरण भरून आले बाबा जनार्दन स्वामीचे. लहानपणापासून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेत, त्यानंतर कुंभमेळ्यापासून आपल्या सेवेत आहे, त्यानंतर आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री मधुगिरी महाराजांच्या सेवेत आहे. आणि ते सेवेचं फळ अविनेकरी काही सोपी गोष्ट नाही. जसं सर्वश्रेष्ठ आणि पदवी आहे भारतरत्न, तसं आपल्या संप्रदायामध्ये विनेकराला पण आपण तसंच म्हणायला पाहिजे. एक सरकारची पदवी,
पण आपल्याच दृष्टिकोनातून, संप्रदायाच्या दृष्टिकोनातून, धर्मकार्याच्या दृष्टिकोनातून हे आपल्यासाठी, माझ्या अंतकरणासाठी हे तर भारतरत्न. मला सांगितलं की बाबा एवढे कीर्तनकार मोठमोठे, मी त्यांच्या लेकरासारखं आहे, पण माझ्या पाय पडल्यावर मला कसं तरी होते, डोळ्यातून असू यायला लागले. म्हणलं बाबा कृष्णा, आता मला तर मौन आहे, पण प्रवचनाचं सांगेल. म्हणलं तुझ्या नाही पाय पडत बाबा, ते तुझ्या गळ्यात असणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजाचा अधिकार रत्न जे विना आहे, तो विना काहीच साधन नाही, तो नारदांचा आहे. आणि नारदाचं कोणी अनादरण करतच नाही, त्यालाच नारद म्हणतात. जिथं कुठंच अनादरण होत नाही त्याला नारायण. अशामुळं आणि बाबा केवळ आणि केवळ जनार्दन स्वामीच्या कृपेने, तुमच्या कृपेने मला हे पद प्राप्त झालं एवढ्या लहान वयामध्ये. आणि आई वडिलांची खूप सेवा आहे महाराज. हरिभक्त पारायणाने रात्री दिवसा कधीही येऊ, ती माऊली त्यांना भोजनाची व्यवस्था करते. अत्यंत गरीब परिवार आहे, हातावरच परिवार आहे. नोकरीत काय म्हणणार, 2-4 गाई, त्याच्यामध्ये काय होणार तुम्हाला माहिती. तुम्ही सर्व संसार जीवात किती खर्चाचा भाग असतो, तरी परंतु कधी अनादर नाही, कधी आळस नाही, कधी काही नाही. आईसुद्धा, हे तर लहानच होते, पण आईकडं आणि हरिभक्त पारायण मंडळी कोणी येऊ, जेवणाची व्यवस्था करणे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लेनतान, डुबने को अभिमान, हे वचन आहे. आणि म्हणून या परिवाराचं विशेष आणि विशेष सेवाभावच फार मोठा आहे. आणि सेवेनं देव अंकित होतं. तर मी कधी जात नाही नामकरण संस्कार, जायचं काही कामं पडलंच नाही. बहुतेक कार्यक्रम आता थांबलेलेच आहे प्रकृतीमुळं, पण म्हणलं चला, तू सेवाधारी आहेस, मधुबाबाची शेवटच्या क्षणापर्यंत तू सेवा केली आहेस, काय हरकत नाही. आणि म्हणून देव या कार्यक्रमासाठी आलेले सर्व हरिभक्त परायण मंडळीमध्ये जयंत महाराज, श्री दिंडे महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज आणि कोणी ज्येष्ठ वरिष्ठ हरिभक्त परायण मंडळी आले असेल किंवा पाहत असेल, त्यांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रोहन भाऊ आहे, मंगेश भाऊ आहेत, साऊंड सिस्टीमवाले आहेत. सर्वांना आणि वंदन करतो, नमस्कार करतो. आणि अल्पशी सेवा, आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार नाही. देव सद्गुरू जनार्दन स्वामीच्या संस्थेतील एक विद्यार्थी आहे, पण तुमचं सर्वांचं मायबापासारखं प्रेम आहे. आणि या परिवाराचं तर अत्यंत प्रेम आहे, त्यांचा सेवाभाव आहे. आणि त्यांची आई भक्त मंडळामध्ये आहे, महिला मंडळामध्ये आहे. एवढं सर्व व्याप सोडून बिचारी सेवा करायची, पण देवाने अगोदर नेलं. तसं फार चांगलं आहे, आयुमरण चांगलं आहे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. तो विषय मला सांगायचं नाही, पण ते फार महत्त्वाचं आहे. आईवन जाणं, अगोदर जाणं फार महत्त्वाचं आहे. आईवनवमीच्या दिवशी ते पात्र घालावं लागतं आईच्या नावानं. आणि म्हणून द्यावं, ठीक आहे, आयुष्यात तेवढं राहत आहे, लिमिट ठेवली. कालोस्मी, मी भगवंताला विचारलं अर्जुनाने की मी काळाचाही भाऊ काळा, अनादि भाऊ काळा आहे. आणि म्हणून सर्वांना पुनश्च एकदा सर्व ज्ञात अज्ञात मंडळींना नमस्कार करून, आपण फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार नाही, विद्यार्थी आहे, पण तुमचं सर्वांचं मायबापासारखं प्रेम आहे आणि कृष्ण भगवंताचं फार प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही बोलवलं, 2 शब्द सांगण्याची आता सुसंधी दिली. त्यासाठी अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला आणि संस्कार मिळाल्यानंतर इतका मोठा अभिप्राय कोणत्याही ग्रंथात किंवा कोणत्याही पंथात किंवा कोणत्याही धर्मात एवढा अभिप्राय दिलेला नाही जेवढं या देहानं वाचन केले. त्याच्याबद्दल सांगतो की संस्कार असेल तर देवाने काय पदवी दिली, काय सांगितलं देवाने, भगवान जनार्दनाने काय सांगितलं, ते श्रीमद भगवद्गीतेचा राजगुज योग नाम समजून सांगताना विश्वचालक भगवान जनार्दन आणि 31व्या श्लोकामध्ये सांगतायत, क्षिप्रम भवति धर्मात्मा
स्वशंचन्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीह्यं न मे भक्ता प्रयश्यति क्षिप्रं भवति धर्मात्मा स्वशंचिन्त निगच्छति कौन्तेय प्रतिजानीह न मे भक्ता प्रयश्यति। श्री गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीमध्ये प्रथम भाष्य करताना या संस्कृत वाणीचं भावार्थ दीपिका म्हणजेच श्री ज्ञानेश्वरीमध्ये माझा मराठाची बोल कौतुके अशा अमृतासारख्या गोड भाषेमध्ये विश्लेषण करताना माऊली लिहित आहेत. तो आता अवसरे मदसारिका होई, तो आता अवसरे मदसारखा होईल, ऐसा हन भाव तुझ जाईल, हा गा अमृतात राहील तया मरण कैसे, पै सूर्य जो वेळून दिये तया वेळा की रात्री म्हणिजे, तेवी माझी या भक्तिविनय जे कीजे ते महापापनो ही, मनोनी तयाची या चित्ता माझी जवळीक पंडसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे, जैसा दीपू दीप लाविजे तेथे आदिल कोण ओळखीजे, तैसा सर्वस्व जो भजे तो मीच होऊन ठाके, मग माझी नित्य शांती तया दशा तेच काही कांती, किंबहुना जिती माझी निजीवे. बोल हरी बोल हरी हरी श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देव, हे पोटात गेलं पाहिजे. विशेषतः संस्थेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचंच भाषांतर, ज्ञानेश्वरीचं आणि पठण पाठन अध्ययन अध्यापन करायचं आणि सक्ती नाही. ते जर अध्ययन मनापासून केलं आणि तेच अध्ययन जर आत्मसात केलं, तोच ब्रह्मरस जर पिलं तर त्यांना आपण संत श्रेष्ठ म्हणतो. मोठमोठ्या संस्थेचे त्यांना अधिकार प्राप्त होतो. हरिभक्तपरायण गणपत नाना गाडेकर आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण निलेशजी महाराज, अशा जी मंडळी आहे जी संस्थेमध्ये अशा प्रकारचं कार्य करते, त्यांनी हे रसामृत पिले. गीता गंगोदकं पित्वा पुनर्जन्म न विद्यते. ही गीता गंगोदक आहे, जसं आईच्या दुधाला अमृताची उपमा आहे, गाईच्या दुधाला अमृताची उपमा आहे, संत वचनाला सुद्धा अमृताची उपमा आहे. आणि भगवंताच्या मुखातून आलेल्या जे काही वचनामृत आहे ते तर परमामृत आहे. हे अमृत ज्यांनी पिलं तो कृतार्थ होतो. हे अमृत पिऊन ज्यांनी पचवलं ते संत नाही, ते अवतारी पुरुष. आणि म्हणून द्याव हे अमृत पोटात गेलं पाहिजे. याची आज गरज आता विज्ञान युगातले आपण लोक आहोत, यंत्रयुगातले लोक आहोत, आणि म्हणून ह्याची अत्यंत गरज आहे, लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत. हे कशासाठी घ्यायचं, काय होतं हे घेतल्यानं, सगळ्यालाच माहिती. काय फायदा, सगळेच विचार करतात, कारण संसारी जीव आहे. नफा तोटा फायदा नुकसान हे सर्वांनाच कळतं.
म्हणून काय मिळतं? भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी कृपा करी हरी कृपा करतो म्हणजे काय करतो नेमकं? तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तम. आज याची गरज आहे, सद्बुद्धीची गरज आहे. सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा. दुर्बुद्धीनं किती अनर्थ होऊन राहिले तुम्ही सर्व वाचतायत, पाहतायत. 24 तास चॅनल चालू आहे. काय आहे त्याच्यात? चांगलं पण आहे, वाईट पण आहे. पण वाईट कशामुळं होतं? दुर्बुद्धीमुळं होतं. आणि बुद्धीचे वैभव आन नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सर्व सिद्धीमध्ये सिद्धी जर कोणती असेल तर सद्बुद्धी प्राप्त होणं. आणि ती सद्बुद्धी केवळ आणि केवळ भगवंताच्या स्मरणानं, भगवंताच्या ज्ञानानं आणि भगवंताच्या उपासनेनंच प्राप्त होते. दुसऱ्यांना प्राप्त होणं शक्य नाही. शिक्षणानं बुद्धीचा विकास होऊ शकतो, शिक्षणानं बुद्धीचा विकास होईल, पण तिच्यामध्ये असणारी सत्सद्विवेक बुद्धी निर्माण होणार नाही. परीक्षेचे दिवस आहे. एका मुलाला कॉफी करायची होती. आता परीक्षक येऊन राहिले, जाऊन राहिले, परीक्षेत येऊन राहिले. त्याला आता कसं काय करावं? बेव माझं टेबल जवळ आहे, कडाला आहे, आणि तो भरायला सर इकडे. त्यांच्या कानात सांगितलं. ते सर जाऊन बसले, खुर्चीवर तर उठलेच नाही. तर शेजाऱ्याने विचारलं, का रे बा काय सांगितलं? मला पण कॉफी करायची आहे. तू काय सांगितलं सरांना? त्याने कॉपी अगोदर लिहून घे, जोपर्यंत ते बसेल ना तुला नंतर सांगतो. दोघांनी कॉपी केली, लिहून घेतलं, पेपर दिला आणि हळूच त्याच्या कानात सांगितलं की सरांना सांगितलं की तुमची चड्डी फाटेल मागून. श्रीराम जय राम जय विकास आहे जरूर, पण बुद्धीची ग्रहण शक्ती या मार्गाला असेल तर कसं होईल? म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कनवाळा येतो आम्हा. म्हणून माऊलीला कनवाळा आलं महाराज. निवृत्तीनाथ महाराजांची कृपेने माझ्या सर्वसामान्य जनाला संस्कृत वाणी समजणार नाही. संस्कृत वाणी देवे केले नाथबाबा लिहित आहेत. प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणूनच एवढा मोठा आणि उपेक्षा सहन केली महाराज. अधिकाराबद्दल सगळ्याला माहिती आहे. माऊलीचं चरित्र किती त्रास सहन केला. एवढा त्रास सहन करून सुद्धा त्या काळात 750 वर्षापूर्वी, आता एवढा त्रास झाला तर माणूस सोडूनच देतो. थोडं झालं त्रास झालं सोडून देतो माणूस. सर्व काही जाऊ द्या बाबा, कुठं त्या भानगडीत नाही पडायला पाहिजे आपण, असं म्हणतात. त्यावेळेस कसं असेल? आणि म्हणून द्या माऊली लिहित आहेत की बाबा क्षिप्रम होती धर्मात्मा. धर्मात्मा कोणाला म्हटलंय?
स्कंदपुराणामध्ये असं सांगितलं आहे की माता पिता गुरु श्री संतान शरणांगत अतिथी अभ्यंगत आणि अग्नी याची सेवा करणाऱ्याला धार्मिक म्हणतात. धार्मिक ग्रस्त कोणाला म्हणतात? ग्रस्ताश्रमाची व्याख्या आहे. धर्माच्या अनेक प्रकारची व्याख्या आहे, पण ही सर्वसाधारण समाजाला समजणारी व्याख्या आहे. नास्तिक त्यालाच म्हटलं जातं की ज्याचा धर्मावर विश्वास नाही, साधू संतांवर विश्वास नाही, धर्मग्रंथावर विश्वास नाही. एखाद्या वेळेस देवावर विश्वास नसलं तरी चालतं, पण यांच्यावर विश्वास पाहिजे त्याला नास्तिक म्हणतात. याच्यावर विश्वास नसेल तर या ग्रंथावर संतांच्या माध्यमातून पंथावर जर विश्वास असेल त्याला आणि दैविक म्हणतात. आणि म्हणून द्यावं हे क्षिप्रम भवती धर्म, शीघ्र ताबडतोब थोडं जरी त्याच्या हातून धर्म कार्य झालं. स्वल्पसप धर्मस्तंत्र राहतो मग तो भयात. गीतेचं तत्वज्ञान सांगतो महाराज की थोडं जरी माणसाच्या हातून धर्म कार्य घडलं तर माणूस महाभयातून मुक्त होतो. मग थोडं जरी धर्माचं कार्य क्षिप्रम, देवाने अभिप्राय दिला की अशा संस्कारानं अर्जुना संस्कारांना हे धर्म तत्व अंतःकरणात येतात आणि ते दृढ होतात आणि तसं माणूस वागतो. संस्कार नसेल काही नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीनं 16 संस्कार सांगितलं आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये 16 संस्काराचं चांगलं वर्णन आहे. आणखीन एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये भगवान श्रीधर शास्त्री मुळे यांनी 16 संस्कार सरदर्शी ग्रंथामध्ये हा पूजापाठ विधी वगैरे सांगितला आहे 16 संस्काराचा. म्हणून द्या हो क्षिप्रम ताबडतोब कधी होऊ शकतो तर तो संस्कार पाहिजे. संस्कार हिंदला पुष्य म्हटले, मी तुम्हाला प्रस्तावनेमध्येच सांगितलं. संस्कार महत्त्वाचे आहे. आणि 16 संस्कारमध्ये प्रथम संस्कार आहे गर्भधान संस्कार. तिथी वार नक्षत्र योग्य याची माहिती देणारा ग्रंथ म्हणजे पंचांग आहे. चांगली तिथी, पतीपत्नीचं लग्न झाल्यानंतर एकांतामध्ये हे वात्सायन नावाच्या ऋषीने लिहिलेलं कामशास्त्र आहे. आणि हे जर इत्थंभूत याची आम्ही तर नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, पण सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा सांगितलं की अनुष्ठानच्या एका प्रवचनामध्ये मी सांगत राहतो. सांगायचं आम्हाला आज्ञा नाही तर काही जरूर नाही, पण आपल्याला जे आपणाशी ठावे ते इतराशी दाखवावे. ज्ञानी करून सोडावे सकळ जन, धरावे नाही सोडावे. म्हणजे घेणाऱ्यानं सोडावे नाही, ज्यानं शिकवलं त्यानं सोडावं. नाही तर घेणाऱ्यानं सोडावे काय अर्थ लावतील सांगता येत नाही. भजे खात्वरित भावनायुक्त आहे ना, तर भजे खात्वरित भावनायुक्त म्हणतात लोक. बाबा काय म्हणायला पाहिजे तुम्हाला? हे काय बुद्धीचं वैभव. श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. शुभ तिथी, शुभ वार, शुभ नक्षत्र, चांगला ऋतू, सगळ्याचं आता तर मीडियाच्या माध्यमातून या शास्त्राचा एवढा अभ्यास आहे. या भविष्यशास्त्राचा, कुंडलिनी शास्त्राचा किंवा हस्तरेषा सामुद्रिक शास्त्राचा इतका म्हणून आणि अभ्यास होऊन राहिला की त्याची सोय नाही. चांगला आहे अभ्यास, काही वाईट नाही. ते एक शास्त्र आहे. आणि तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य तो व्यवस्थित हो. व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर शास्त्रप्रमाणच केलं पाहिजे महाराज, आणि याची आज गरज आहे. आणि म्हणून चांगली तिथी, चांगला वार, ऋतुस्नात झालेल्या माता भगिनींनी 5 दिवस बाजूला झाल्यानंतर, रक्तस्राव कमी झाल्यानंतर चांगला शुभ दिवस पाहून जर समागम झाला तर चांगली संतती निर्माण होते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गमटी, हे संतांनी सांगितलं. शुद्ध बीजापोटी चांगलाच प्रकारचा समागम झाला. आपल्या वडिलांची, आईंची पुण्यतिथी सोडून एकादशी, प्रदोष, अमावस्या, पौर्णिमा, मूळ नक्षत्र, वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्र, जे काही निश्चित सांगितलेले आहे.
काही वार निषिद्ध आहे. पंचाक्षशास्त्रामध्ये मंगळवार, शनिवार आणि रविवार निषिद्ध मानलेले आहे. तिथीमध्ये मूळ नक्षत्र आहे. आणखीन बऱ्याच तिथीचं वर्णन सांगितलं आहे की त्या निषिद्ध मानलेल्या आहे. त्यांची देवता उग्र आहे म्हणून त्या निषिद्ध आहे. आणि म्हणून काही तिथी, काही वार, काही नक्षत्र ते पण वेगळे, काही निषिद्ध नक्षत्र आहे. शततारक नक्षत्रावर जन्म झाला तर खूप चांगला, तो हुशार असतो, ज्ञानी असतो, पण थोड्या काळ चमकतो. लाल बहादूर शास्त्री शततारक नक्षत्रावर जन्म आहे. स्वामी विवेकानंद, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोहिणी नक्षत्रावर, आणि रोहिणी नक्षत्र सर्वात उत्तम मानले आहेत. अनुराधा नक्षत्र सद्गुरू जनार्दन स्वामी. आज फार चांगला पर्व काळ आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि पुण्यतिथी म्हणा किंवा सदैव वैकुंठाला गेले म्हणा, तुकाराम बीज आहे. संत तुकाराम महाराजांचं काय वर्णन करावं महाराज. त्यांचा जन्मसुद्धा पंचमीचा आहे. आद्यशंकराचार्य भगवंताचा जन्म वैशाख शुद्ध पंचमी. सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म अश्विन शुद्ध पंचमी. आणि श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म षोडशोपचारामध्ये वैशाख महिन्यामध्ये आद्यशंकराचार्य आणि यांचा जन्मसुद्धा पंचमीचाच आहे. तुकाराम महाराज पंचमीचं पंडित. सामुद्रिक शास्त्रात सांगितलं पंचमीचा जो जन्म आहे तो पंडित असतो. सद्गुरू जनार्दन स्वामीचा जन्म अश्विन शुद्ध पंचमी. आद्यशंकराचार्य पंचमी पंडित म्हणजे सगळं सकळ शास्त्र कोविद. तुमच्याकडं अंगठी त्याच्यामध्ये एखादा खडा आहे तर तसं तो कोंदाणामध्ये तर खड्यामुळं अंगठीला महत्त्व आहे का अंगठीमुळं खड्याला महत्त्व आहे. असं कोविद जीवनामध्ये अशा प्रकारचं सर्व शास्त्राचं ज्ञान होणं याला जगद्गुरू म्हणतात. तो कोविद म्हणजे तो खडा आहे. सोन्यामध्ये काय असतं, कोणाचं काय असतं, कोणाचं हिरा वापरतात, कोणी काय वापरतात. लहान मुलाला दृष्ट वगैरे होऊ नये म्हणून हाकीक घातलं पाहिजे लहान मुलांना. आमच्या अशोक भाऊन दोन्ही मुलांना मी त्यानं प्रवचनात ऐकलेले. असे काही लोक चाणक्य असतात, जीव लावून प्रवचन ऐकतात. म्हणजे मुलाला दृष्ट वगैरे होत नाही, नाहीतर दृष्ट होते. हा दृष्टीचा दोष असतो. हा काही मुळातच आलेला असतो. पहा एखाद्या दुष्टी स्त्रीने एखाद्या गुटगुटीत मुलगा पाहिला का तर तो मुलगा पित नाही, रडतो, किरकिर करतो. आणि म्हणून आज दृष्ट होते, सगळ्यालाच होते. माऊलीच्या साहित्यामध्ये सुद्धा दृष्ट उतरण्याचं भाव सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून दृष्टी होऊ नये म्हणून हाकीक नावाचा एक खडा असतो. तो मुलाला चांदीमध्ये, तुमची परिस्थिती चांगली असतील, सोन्यामध्ये घालून मुलांच्या गळ्यात घाला 5 वर्षापर्यंत. अशा प्रकारचं गर्भधान संस्कार आहे. नंतर 3 महिन्यानंतर तो जीवात्मा येतो. 4 महिन्यानंतर त्याची हालचाल सुरू होते. त्यानंतर तो पुनर्वसन संस्कार आहे, तो पण केला पाहिजे. कळतं तिला की आपल्याला गर्भ राहिला म्हणून. हालचाल सुरू होते. तिसरा डोळे जेवणाचा संस्कार आहे. त्या संस्काराला श्रीमंतनाथ संस्कार म्हणतात. आपण त्याला डोळे जेवण म्हणतो. जो आत्मा येतो गर्भामध्ये तो पुनर्जन्मातूनच येतो. पुनर्जन्म सगळ्याला माहिती किंवा आपल्या संस्कृतीला मान्य आहे. तर्तदं बुद्धी संयोगम पौर्देहिकम श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून तो जीव आहे तो काय मागतो, मागील परिहार, पुढे नाही क्षीण झाली या दर्शने एक वेळा. ती जे डोळे जेवण असतात ना ते पण सुमुहूर्तावरच केलं पाहिजे. चांगलं मुहूर्त पाहून केलं पाहिजे. आता हे सानिध्यातली मंडळी आहे, कृष्णाने हे सर्व केलं, याचा अनुभव घेतला म्हणून सांगतो. नाही तर मला काही ब्रह्मचारी, मला काही याची आवश्यकता नाही. गर्भधान संस्कारापासून तर नामकरणपर्यंत 16 संस्कार. आता तेवढे सांगा वेळ नाही, तुम्ही बसणार नाही. काय बेत केला तो घेऊन ये बाबा इकडं, म्हणजे त्या निमित्तानं तरी बसतील.
16 तर सांगता येणार, मी नामकरणापर्यंत सांगणार. 16 संस्काराचं वर्णन लिहून आणलं मी दरवेळी. 2 दिवसापासून अभ्यास करून राहिलो. आता ती पूजापाठ आपल्याला शक्य नाही. आपण साधारण माणसं आहे, तर प्रत्येकाला केवढी पूजा करतात. वरुण पूजन, हे गणपती पूजन वगैरे वगैरे पूजन करूनच सगळं संस्कार करावं लागतं. आपलं एकच पूजन आहे, जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. आणि म्हणून द्या तो गर्भ जे मागतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. श्रीरामाच्या कौशल्य माईला डोळे झाले तर काय सांगितलं, मला धनुष्य आणून द्या, बाण आणून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेबाला का डोळे झाले, मला घोड्यावर रपेट मारायची हौस वाटते, तलवारबाजी करायची हौस वाटते. हे मधला गर्भ तसं मागतो. तुम्हाला सगळ्याला माहिती, तुमच्या मोबाईलमध्ये पाहतो मी, रोहन पुंजाराम अंधारे याच्या आईने आळंदीला राहतात देवाच्या. कर्मधर्म माळीचा व्यवसाय आहे. कर्मधर्म संयोगानं माऊलीचं दररोज दर्शन, ज्ञानेश्वरी पारायण. दिवस गेल्यानंतर त्या माऊलींनी ज्ञानेश्वरी पारायण केले 108. तर मुलगा जन्माला आला, 4थीला आहे. ज्ञानेश्वरीच्या 9027व्या त्याच्या पाठ आहे. श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ आहे. मला सांगा, हे गर्भधान नाही तर काय? तुम्ही महाभारतात वाचतो की अभिमन्यूने गर्भात आणि ते कोणतं ते काय युद्धातलं शिक्षण घेतलं. मग 4 महिन्यानंतर तो जीव आहे ना, जो जीवात्मा आहे ना, तो ऐकतो. आणि तुम्ही काय सांगतात, काय ऐकतात, नाच मेरी जान फता फता. जर तुम्ही म्हणत असेल, या शिडीत पाहत असतील, घाण घाण गाणे ऐकत असतील, तोही मध्ये ऐकतो. तुमच्या अर्कातून त्याला अर्क जातो. हा पण एक संस्कार आहे. नामकरणाच्या अगोदर 4 महिन्यानंतर काय अर्क द्यावा तिला. आता विज्ञानानं सांगितलं की सकसा आहार द्या, हे द्या, ते द्या. हेच आहे महाराज जे विज्ञान आहे. ज्ञान विज्ञानम संयुक्तम. ज्ञानेश्वरीमध्ये दोन्हीचं संयोग सांगितलं आहे माऊलींनी. जे विज्ञानात आहे तेच ज्ञानामध्ये, तेच अध्यात्मामध्ये आहे. म्हणून त्यांची परीक्षा घेतली, संस्थेच्या अध्यक्षांनी घेतली. हरिभक्तपरायण ज्यांचा अधिकार आहे, चंद्रशेखर महाराज, दोंडा महाराजांच्या परिवारातले, त्यांनी परीक्षा घेतली. रामभाऊ महाराजांनी परीक्षा घेतली. कुठूनही विचारा, खालून वरून वाकड्या तिकड्या कोणतीही गोष्ट विचारा. 4थीतला विद्यार्थी करू शकतो का? आपल्या 4थीतल्या विद्यार्थ्याला तर चड्डी नेसता येत नाही. गुरुजीने विचारलं, गुरुजी शिक्षणाधिकारी आले, गुरुजी कशात तास चालू आहे गणिताचा? कोण सगळ्यात कोणतं मुलं हुशार? तो बाळ्या हुशार सगळ्यात. सांग रे 5 चौक किती? त्यानं सांगितलं 30. अरे 5 चौक 20 होता, तो 30 कसे सांगतो? गुरुजीने सांगितलं सगळ्यात तोच हुशार आहे साहेब. दुसऱ्याला विचारलं असतं, त्यानं 5 चौक 47 सांगितले असते. असं बुद्धीचं वैभव आहे महाराज. कुठं राहिले 4थीचं विद्यार्थी? आई वडील ठीक आहे, फार्मार्थिक आहे, पण आता 10वीचा विद्यार्थी करंजकर नावाचा मुलगा आहे छोटा, 3री-4थीलाच आहे. मोबाईल पाहत होतो तर फक्त स्तोत्र पाहतो, धार्मिक 12 ज्योतिर्लिंग वगैरे वगैरे. आता त्या स्तोत्रामध्ये तुम्ही सांगा, शिवतांडव स्तोत्र किती अवघड आहे. 3रीला आहे त्याचं शिवतांडव स्तोत्र पाठ आहे. कालभैरव स्तोत्र किती अवघड आहे, ते पण पाठ आहे. आई वडिलाला काही समजच नाही. पण मुलं कसं आहे, आणि बीजच शुद्ध असतं महाराज. आणि शिवाय आणखीन दुसरं काहीच पाहतच नाही, फक्त धार्मिकच पाहतो त्या मोबाईलवर. आणि कोणाच्या घरचं कधी खातच नाही, फक्त आईच्याच. श्री महाराज मला काल परवा आपल्याकडं मानव संप्रदायाचं, अखिल भारतीय मानव संप्रदायाचं मोठं अधिवेशन झालं. आणि त्या ठिकाणी चक्रधर स्वामी स्वतःला कधी आम्ही म्हणायचे, मी म्हणले नाही. ते सद्गुरू जनार्दन स्वामी स्वतः मी म्हणायचे नाही, बाबा म्हणायचे. चक्रधामी स्वामी स्वतःला आम्ही म्हणायचे. तर त्यांची लीलामृत त्यांच्या मानव संप्रदायाचे अधिकारी बाळकृष्ण महाराज शिर्डेने लिहिलं.
500-500 पानाची 2 पुस्तकं आहेत. मला माझी तब्येत बरी नसल्यामुळे त्या कार्यक्रमालाच गेलो नाही. त्यांचे आचार्य प्रवर श्री मनोहर शास्त्रींनी मला ते 2 पुस्तकं आणून दिले. त्याच्यामध्ये महाराज चक्रधर स्वामीची लीला आहे. माझा चांगला परिचय आहे त्यांच्याशी आपला, बाळकृष्ण महाराजांशी. म्हणलं मी विचार केला की अन्नम भवती भूतानी पर्जन्यात अन्न समूहा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. अन्न शुद्ध असेल तर काय होतं मला हे सांगायचं माझ्या देव. घरामध्ये साधा असं वरण भात भाजी पोळी हेच अन्न शुद्ध आहे. असं सटरबटर काही खाणं, पोगा पंडित खाणं, हे खाणं. आणि पहा तुम्ही, मुलगा 7 वर्षाचा आणि वजन 60 किलो. अरे ते तर सोयाबीनचं पोतच झालं. आणि कुशाल टिवले बावल्या करून त्याचा बाप त्याच्यावर पैसे कमवून राहिला. काय महाराज, याला काय अर्थ आहे? किती अवघड आहे समाजामध्ये. यासाठी पाहिजे शास्त्र प्रमाण पाहिजे. तुम्ही शास्त्रानं वागा, तुम्ही तात्काळ धर्मात्मा व्हाल. देवाचा अभिप्राय क्षिप्रम होते धर्मात. एक दीप लावला, माऊली लिहित आहे त्याचे वर्णन करताना, एक दीप लावला त्याच्यापासून 1000 दीप लावले. पहिल्या दीपाचा उजेड कमी होतो का? एक दीप लावला, 10 वर्ष खोलीत अंधार होता, तो अंधार किती सेकंदात गेला. हे घ्यायला पाहिजे माझे देव. त्याचे सर्व पाठ आहे. बरं तू कोणाचं हातचं खात नाही. शिर्डे महाराजांना विचारलं की कसं काय लिहिलं हो तुम्ही एवढं, काय आहे तुमची बुद्धीचं? म्हणे बाबा मी संन्यास घेतला, माझी आई पण संन्यासी आहे, पण मी माझ्या आईच्याच हातचं खातो. कुठं जरी गेलो तरी बशी जरी बांधून येतो, पण दुसऱ्याचं हातचं खात नाही. किती सांगायला पाहिजे महाराज, किती या सिद्धांत नाही तर काय, हे विज्ञान नाही तर काय. काही खातं, कोणाच्या हातचं खातं, कसं खातं आणि कसं तुमचं ध्यान लागेल, कसं साधू संत सांगून गेली त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गेली त्यांचा बोध घे. सावधान होई वेड्या, सावधान होई. सावधान होई वेड्या, सावधान होई. म्हणून द्या हो, या गोष्टी काहीच होता नाही. अध्यात्म असं खोल दृष्टिकोनातून तुमची खोली काय आहे. तुम्ही नुसतं वाचतात, ज्ञानग्रहण करता, पण त्याच्यामध्ये किती उतरतात. तुमची त्या ज्ञानाची खोली तुम्हाला समजायची असेल तर त्याच्यात आपण किती समरस होऊ, किती आपण कुठेही बसेल हे कळलं पाहिजे. आणि म्हणून गर्भधान संस्कार झाल्यानंतर, डोळे जेवण झाल्यानंतर मग चांगलं सकस आहार द्यायला पाहिजे. दुसऱ्याचे आम्ही सांगत राहतो पथ्य, दुसऱ्याच्या घरचं खाऊ नका बाबा. कोण कसं आता आचार विचाराचं भागच राहिला नाही. निश्चित कोणी मानतच नाही. 4 दिवसाचं म्हणा, दिवसाचं म्हणा आणि 10व्याचं म्हणा, कोणी मानायला तयार नाही. पण मानलं तर चांगलं आहे. निश्चित याचा प्रत्यक्ष अनुभव, एक तर स्वतःचा अनुभव सांगावा, एक तर माझ्या गुरुदेवाचं किंवा संताचं वचन सांगावं, किंवा ग्रंथातलं सांगावं. एवढं तिन्हीच सांगता येतं आपल्याला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता विनोद असं आहे, थोडंफार सांगावं लागतं. थोडे असले तुम्ही, याचे क्लासेस आहे, इथं फुकट आहे. 2 घास जास्त तिला असल्यानंतर. म्हणून आम्ही सांगतो, आम्ही तर फलाहारी, आम्हाला तर काही खायचं नाही, पण तुमचा बेत त्याच्यावर असतो जास्त ध्यान. आणि म्हणून गर्भधान किंवा डोळे जेवण झाल्यानंतर जातकर्म संस्कार आहे. मुलगा ज्या तिथीवर जन्माला आला, फार महत्त्व आहे. तिथी चांगली पाहिजे. पंचमीचा पंडित, पौर्णिमेचा ज्ञानी वगैरे वगैरे. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं घोरा शास्त्र आहे, ज्याला सहदेव भाडळी शास्त्रामध्ये सुद्धा हे वर्णन आलेलं आहे. चांगल्या तिथीला जन्माला आला तर फार चांगला असतो. रोहिणी नक्षत्रावर जन्म ज्ञानेश्वर माऊलीचा आहे, त्यांची कुंडलिनी आहे. वक्ते महाराजांनी खूप अभ्यास करून माऊलीची कुंडलिनी आहे, निवृत्त 4 भावंडाची कुंडलिनी आहे. आणि महाराज रोहिणी नक्षत्रावर जन्म असता तर त्याची वृषभ राशी येते. आणि ज्या तिथीवर जन्म झाला किंवा ज्या नक्षत्रावर जन्म झाला तेच नाव ठेवलं पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐक. आपण दुसरेच नाव ठेवतो, टोपण नाव ठेवतो. आणि आता तर पिंकी, पिंटू, चिंटू काय नाव आहे. काही मुलाचे का मुलीचे हेच कळत नाही, असे पण नाव आहे.
काल परवा मी वाचलं की चीनमध्ये आता नावच ठेवता येत नाही, अशी नाव चांग हांग चोंग चांग सगळं संपलं. चेची 12 खडी सगळी संपली, हची 12 खडी सुद्धा संपली. कारण आपल्यापेक्षा 1.5 पट लोकसंख्या आहे, 1 पट जास्त आहे, 150च्या वर गेली त्यांची. नाव काय ठेवा हे त्यांना पंचायत. काल परवाच लेख आला बघा शायनामधला, काय नाव ठेवा, हुयांग सांग चांग चांग टिंग चांग सगळं झालं. म्हणून द्या आता त्याचा रोहिणी नक्षत्रावर जन्म, त्याचं वृश्चिक राशीचं नाव येतं विजय वगैरे वर, आणि वृश्चिक राशीचं नाव ठेवलं पाहिजे. तुम्ही जर दुसरं नाव ठेवलं, त्याचं सिंह राशीचं नाव ठेवलं समजा, माधवगिरी म्हणा किंवा माधव म्हणा, आणि आईचं नाव धनुराशीचं आहे, दोघाचं षडाक्षर कधीच जमणार नाही, भांडणच सुधारायचं दुसऱ्याशी. याचा अनुभव पण मी घेतला. जन्म नाव पाहिलं तर हे येतं, आणि याचं नाव तर आई वडिलांनी दुसरं ठेवलं. बाबा अजिबात दररोज भांडतो, वडीलसुद्धा येतं माझ्याकडं, हा दररोज कटकट करतो. तुमचाच गुन्हा आहे तो. आपुलीचं प्रतिमा होते, आपुलीचं वैरी. हे मी अनुभवानं सांगतो. मी थोडाफार ह्याचा अभ्यास केला, पाश्चात्य देशाला सुद्धा पुस्तक वाचले. पण गुरुदेवानं सांगितलं की बाबा काय वाचताय तुम्ही. बाबाजी सेवेला असताना मी आता भविष्यशास्त्राचं पुस्तक होतं वाचत होतो, तर बाबाजीनं सांगितलं का म्हणे बाबा आता तुम्ही संन्यास घेतला. मी पण वाचलेले आहे म्हणे. बरं आहे, आपल्या भक्तांना सांगितलं पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे. गुरुचं काम आहे, संताचं काम आहे, त्यांना अगोदर जागृत करावं, नंतर शिकवावं, आणि शिकवल्यानंतर त्याने जर त्याचं अनुकरण केलं त्याचा सांभाळ करावा. हे 3 गोष्टी संताकडे आल्यानंतर केल्या पाहिजे. आमच्यावर का बरं कृपा होत नाही. ऐकलं का तुम्ही, इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं, कशी काय कृपा होईल. ते अगोदर जागा करतात, जागृतम, नंतर शिकवतात. आपण सर्व झोपलेले जातो, आम्ही पण झोपलेलंच होतं ना, काय कळत होतं आम्हाला. आणि म्हणून भविष्यशास्त्रात भावाने गुणदोष पाहणे हा संन्यास धर्माला योग्य नाही. गुणदोष पाहणे हा दोष आहे, आणि गुणदोष न पाहणे हा गुण आहे. आणि संन्यासाने दोन्ही संपायचे. समक्षेत्रोच मित्रेशन तथा मान अपमान शीतोष्ण सुखदुःखेसून समसंग विवर्जिता. पुस्तक दाखवून ठेवलं. पण काही आता येतात भक्त लोक, तर मग त्यासाठी पाहावं लागतं. नाही चांगलं पण आहे, तर मार्गदर्शन होईल वाचाचं. म्हणून मुलाचं नाव धनुराश निघत असेल तर धनुराशीचं नाव ठेवलं पाहिजे. तुम्ही जर त्याचं नाव वृश्चिक राशीचं नाव ठेवलं तर षडाक्षर होऊन जाईल. त्याचं आईचं काही जमणारच नाही. आई जर धनुराशीची असेल आणि मुलगा जर वृश्चिक राशीचा असेल, किंवा वडील जर वृश्चिक राशी असेल मुलगा धनुराशीचा असेल, तर शक्यच नाही. तो दररोज भांडणारच. आमच्याकडं आमचं जनरल स्टोर आहे. आमच्याकडे इतक्या समस्या आहेत जेवढ्या तुमच्याकडं नाही. मी सांगतो जनरल स्टोर आहे. आणि म्हणून द्या हो, जात कर्म संस्कार तिथी वार नक्षत्र पाहून कोणती ग्रहाची दशा काय आहे, त्याचा काय परिणाम होतो. इतर वेळेस कावर भरती येत नाही समुद्राला. पौर्णिमेच्या दिवशी काय, ठीक आहे आपल्याकडे पौर्णिमा आहे आज समजा, इकडं भरती येते. पण परदेशात 24 तासाचं फरक आहे. त्याच पौर्णिमेला तिकडे भरती येते. काय कारण आहे ह्याच्यामध्ये? विज्ञान नाही तर काय, पौर्णिमेलाच का भरती येते. मग त्या ग्रहदशेचा, ज्या आकाशामध्ये जे 27 नक्षत्र आहे आणि 9 ग्रह आहे, त्याचा परिणाम भूतालावर होतोच. महाराज काय हुशार मुलं इकडं. गुरुजी बसले आमचे म्हणून सांगतो. सूर्यासमोर किंवा सूर्याला एक प्रदक्षिण मारायला पृथ्वीला किती दिवस लागतात? 24 तास. तर गुरुजी काय सांगायला पाहिजे. चंद्र एवढा सुंदर असताना सुद्धा पृथ्वीच्या सूर्यालाच प्रदक्षिणा घालते. चंद्राला का बरं घडत नाही? एवढं सुंदर असताना सूर्याकडेच नेहमी पाहते. आता त्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, त्याची बुद्धीच तशी. आय लव्ह यूची बुद्धी असल्यामुळे तो तसंच म्हणणार. चंद्र एवढं सुंदर असताना सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही. पृथ्वी सूर्या एवढं तेज असताना त्याच्या भोवती फिरते, गिरटे घालते ना. मुलं पण गिरटे करतात. मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकडा रहता है. मुलं पण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो, त्याचा परिणाम निश्चित गर्भावर होतो. किंवा त्या मुलाचा जातकर्म संस्कार चांगला ज्योतिष
संपूर्ण अभ्यास पाहिजे ज्योतिषशास्त्राचा. एक तर ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे, टामटूम नको. किंवा एखाद्या सत्पुरुष जे त्रिकालदर्शी त्यांच्याकडून हा संस्कार करणं महत्त्वाचं आहे. जातकर्म संस्कार म्हणतात. निश्चित भगवान शंकरांनी श्रीरामरायाचा जन्म झाला तर ज्योतिषाचं रूप घेतलं. शिवशंकर शर्मा नावाचं नाव बरोबर आणि काकभूषिंडेला घेतलं दत्त शर्मा. देवाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून भविष्यात सगळ्याचा विश्वास महाराज. आता तर फारच आहे. कर बा जेवण जा, आता थोडा वेळ झाला कार्यक्रमाला. नाही आम्हाला जायचं, थोडंसं कार्यक्रमाला जायचं, दुसरीकडे जायचं आहे, जरा महत्त्वाचं काम आहे. एका सद्ग्रस्ताने महात्म्याने सांगितलं की प्रसाद बा घेऊन जा. नाही हातावर घेतो आणि जातो. थोड्या दूर गेल्यानंतर गाडो आडवं गेलं, परत आले. आणि का बरं म्हणजे जायचं होतं पण काय करा, ते गाडो आडवं गेलं. अरे गाडवाचं ऐकलं पण आमचं नाही. हा सुविधे निश्चित आहे महाराज. आम्ही सांगतो नका जाऊ बाबा, किंवा संत सांगतो. सद्गुरू जनार्दन स्वामी तर असंच होतं, कधी जा म्हणत नव्हते. आणि चांगलं झालं काम झालं किंवा मग जा बाबा. ती वेळ काळ त्यांना समजतो. मग ते त्रिकालदर्शी म्हणून भविष्य पाहताना यांच्याकडंच पाहावं. असं टामटोमीवर तुम्हाला सगळ्याचं चांगलं करूशी वाटतं, पण तुमच्याकडं लोक तशा दृष्टीनं पाहतच नाही. हे कोणाला नाही, हे ठराविक फॉर्म्युला आहे हा. तुमच्या जीवनामध्ये 2-3 संकट आलेच असतील, त्याच्यातून तुम्ही वाचले, देवाची कृपा आहे. कोणाच्या जीवनात येत नाही, दररोजच संकट आहे. आणि म्हणून जातकर्म संस्कार करत असताना त्याचं चांगलं त्याची कुंडलिनी काढावी. आणि मूळ नक्षत्रावर जन्म होतं नाथबाबाचं, तर आईवडिलांना जावं लागलं महाराज. निवृत्तीनाथ महाराजाचं मूळ नक्षत्रावर जन्म आहे, आईवडिलांना परांमुख व्हावं लागतं. तिथं 3रं चरण, पहिलं 2 चरण फार अवघड आहे, 4थं चरण चांगलं सांगितलं आहे मूळ नक्षत्राचं. आणि म्हणून सांगतो की आता सगळं काही सांगता येणार नाही. याच्या पुढचा संस्कार आहे नामकरण संस्कार. जे नाव निघलं तेच नाव ठेवायला पाहिजे. कृष्ण आलं म्हणजे काय नाव निघतं मी सांगितलं, मला आता ध्यानात नाही. ते नाव ठेवा, भवन चांगलं आहे देवाचं नाव. देवाचं नाव ठेवा. कोणी काही नाव ठेवतं, काही तर नाव ठेवण्यासारखे. काही गिऱ्हाईक असे. आमच्याकडे काळ होळी झाली, माय बहिणी आल्या. आता संतोषगिरी महाराज सांगितलं नाव घेता येईल. तेव्हा नाही घेते ना. हुशार होते बिचारे आणि परिवारातले होते आपल्या. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवले पेढे. लक्ष्मणरावचं नाव घेते माधुगिरी पुढं. किती गोडे. दुसऱ्या एका माऊलीला नाव घ्यायला सांगितलं. म्हणे बाबा आमचं गिऱ्हाईक नाव घेण्यासारखं नाही. आज होळी, ते काही घरी नाही, ते आमचं गिऱ्हाईक चांगलं नाही. आज होळी असल्यामुळे त्यांच्याच दृष्टिकोनातून दिवाळी फुले आज सर्व. लेकरं बाळाकडे ध्यान नाही. काय महाराज, काय दहशत करून घेऊन राहिले समाज. कुठं चालला समाज. हे आम्ही खेड्यात पण सांगतो, शहरात पण सांगतो. डॉक्टर फार पोट दुखून राहिलं बा. डॉक्टरनं तपासला, रे पिऊन आला. असं करा श्रीपत पाटील तुम्ही सकाळी या. त्यानं डॉक्टरकडे पाहिलं, तुमची पण सकाळपर्यंत उतरत नाही का? डॉक्टरची सकाळपर्यंत उतरत, तुला जास्त झालंय. काय बुद्धिभ्रमे महाराज. अनंत वाचाळ वरळती वरळ, अनंत वाचाळ वरळती वरळ, या कैसा गोपाळ नाही. काही घाबरू नका. गुलाबजामू आहे. गोचऱ्या माणसाला तर आणखीन चांगलं आहे. नुसतं चौकारच मारायचं काम आहे. चौकार आणि षटकार. म्हाताऱ्या माणसाचं चांगलंच आहे. चांगलं दाता असणारा पापड आहे.
चिरे भगवंताचं नामकरण केलं वशिष्ठ महामुनी त्रिकालदर्शी, आणि भगवान शंकरांनी भविष्य सांगितलं. श्री कृष्ण परमात्माचं आणि नामकरण गर्गाचार्यांनी केलं. त्यांच्या मांडीवर देऊन त्यांचं सर्व नक्षत्र कुल वगैरे सर्व पाहून ते नामकरण करतात. आई तुझ्या पोटी असा मुलगा जन्माला आला की याचं नावानं लोक तरतील, श्रीरामाच्या नावानं. राम राम म्हणा राम राम म्हणा कल्याण होईल, राम राम म्हणा कल्याण होईल. 7 जन्माचे पापे तुमचे फिटून जातील, 7 जन्माचे पापे तुमचे फिटून जातील. प्रत्यक्ष त्रिकालदर्शी सूर्यवंशातले 49वे राजप्रभू रामचंद्र आहे. 49 राजापर्यंत कुलगुरू परंपरा श्री वशिष्ठ महामुनींची आहे. किती आयुष्य असेल. आणि म्हणून द्यावं अशा महापुरुषांच्या मुखातून नामकरण करावं. जे आपले गुरुदेव आहेत, जे आपलं श्रद्धास्थान आहे, जे तुमचं असेल ते त्यांच्याकडून केलं तर चांगलं आहे, आणि हे सर्व पाहून केलं तर आणखीन चांगलं आहे. आणि म्हणून देवाने भविष्यकाराचं रूप घेतलं. सगळ्याला भविष्य सांगायला लागले, हे तुझं असं. आता ते काय विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयर्णम पंचवक्रम त्रिनेत्रकम. भगवान शंकराचं त्रिकालदर्शी काय, विश्वाच्या आधीचं आहे, विश्वाचं बीज पण तोच आहे, सर्वांचं भय हरणारा पण तोच आहे, आणि तो काय खरंच भविष्य सांगणार. आता कौशल्याला माहीत पडलं माताला की चांगला भविष्यकार आपल्या राज्यात आलेला आहे, तो खरं सगळं भविष्य सांगतो, आणि भविष्यावर सगळ्याचाच विश्वास आहे. बहुतेक भविष्यावर जास्त विश्वास आहे काही काहींचा. पण टामटुमी भविष्यावर विश्वास नका ठेवू द्यावं. पोटभरी भविष्यकार असतात. मला टीका करायची नाही, कोण काय करायचं नाही. संपूर्ण अभ्यास करा, चांगला करा, त्याच्याचकडून करा. नाही तर टिपण करतात, त्याला काय अर्थ नाही. किती अंश 15 मिनिटाचं फरक असलं तरी हे 24 तासामध्ये 2.5 नक्षत्र असतात. आणि त्या 2.5 नक्षत्रातून कोणत्या नक्षत्रावर खऱ्या अर्थाने जन्म झाला ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अंशात्मक आहे. 15 मिनिटाचा फरक. स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामी सांगायची गाडी आली. ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस जन्माला आले तर थोडं त्या दायनीने सांगितलं की जन्माला आल्यावर खाली पृथ्वी तलावर डोकं टेकलं. माझ्या आई माय भगिनींनो, तुमचं लग्न झालं नसेल, झालं असेल, गर्भार असेल तर भूतलावर जोपर्यंत गर्भ टेकत नाही, त्यानं 10 श्वास घेत नाही तोपर्यंत त्याचं नालछेदन संस्कार करू नये. 10 सेकंद किंवा 10 वेळेस त्यानं श्वास घेतला पाहिजे भूतालाचा, मग त्याचं छेदन करतात. हे पण संस्कारच आहे. हे ऐकून घ्या, समजून घ्या. ज्याचं झालं नसेल त्याच्यासाठी चांगलंच आहे, ज्याचं झालं असेल त्याला तर असं त्यासाठी पण चांगलंच आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. आम्ही हित सांगणार बाबा, काय सांगणार दुसरं. आमच्याजवळ काय, आम्ही शब्दरत्नाची ते खाणं आमच्याजवळ तुम्हाला द्यायसाठी काय, लोटा सोटा लंगोटा याच्या सीटा, दुसरं काय आमच्याजवळ. तुम्हाला फक्त चांगलं ज्ञान द्यावं एवढंच आमच्याजवळ आहे. नाही ज्ञाने सदृशम पवित्रमेती विद्यते. तुमची बुद्धी पवित्र व्हावी, तुम्हाला चांगले संस्कार लागावे, याच्यासाठी सांगणं आहे. आणि हे सांगण्यासाठीच तर संत येतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धरया कर, अवतार तुम्हा धरया कर. आणि म्हणून महिना शुद्ध असेल, तिथी शुद्ध असेल तर निधन निश्चित आणि निश्चित
तो तत्रतम बुद्धीचा असला पाहिजे. सुशीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजाय. 7वी पिढी संत तुकाराम महाराजांची. माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी दिवशी जन्म येईल. 1508. काय सांगायला पाहिजे. हे तिथून आलेलं आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोले जे ऋषिकेची 6 भावे वर्तावया. सांगावे नाही, वर्तन करून दाखवलं. आणि क्रियेनं वाचल्याचा व्यर्थ आहे. तुमचं जर वर्तन नसेल तर काय. आपण जे वाचतो त्याच्यासाठी वर्तन करावं लागतं, त्याचं अनुकरण करावं लागतं, तेव्हा सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून देवाचं नामकरण आपल्या वशिष्ठ महामुनींनी केलं. आणि देवाचं भविष्य सांगायला किंवा देवाचं दर्शन घ्यायला की माझा परात्पर परमेश्वर परमात्मा. आणि ही बाललीला काही परत परत पाहायला मिळणार नाही. किती कौतुक आहे. विशेषतः लहान मुलाचं कौतुक आजोबाला जास्त असतं, बापाला नसतं एवढं. आजोबाला जास्त असतं. त्या डोक्यावर घेतील, इकडून नेतील, इकडून नेतील, ते देतील खायला. तर डोक्यावर हात फिरतं तर आजोबाला बरं वाटतं. आजोबा मुलगा बोलायला लागला तर विचारतात तुमच्या डोक्यावर केस का नाही. लहान मुलं फार प्रश्न विचारतात. बेटा होते रे बाबा, खूप केस होते. पण काही तुझ्या आजीनं उडवले, काही तुझ्या बापानं उडवले. आता थोडेफार राहिले ते काळे करून घेतो मी, ते नको उडवू बाबा. आजोबा आजीला वाचतं कौतुक असतं. आणि भगवान शंकर तर विश्व आधीचा येतो, तसं आजोबाचे. त्याला लेकराचं कौतुक नाही तर कोणाचं. पार्वती मी आता माझा भगवान अवतार घेतला, त्याच्या अवताराचं मी दर्शन घ्यायला चाललो. म्हणजे मी बी येते, तू नको येऊ बरोबर, तू नंतर जाय, मला जाऊ दे अगोदर. आजोबाला जास्त तर कर्मधरून. वेगाने मुलांची आजी नाही आहे, पण ठीक आहे, हे आजी आहे सर्व. एवढे प्रेमाचे माणसं आहेत, यांनाच आजी समजायचं. खरा तो एकची धर्म जगा असे अर्पावे प्रेम. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. बोलावं तुझा आता मी कोण त्या उपाय. आई म्हणजे काय महाराज, प्रेमाचा समुद्र आहे. कित्येक कवी आणि कित्येक कवी अनेक संत. कित्येक कवी अनेक संत. तिचेच गुण गाती रे. तिचेच गुण गाती रे. किती थोर हा आईचा महिमा. किती थोर हा आईचा महिमा. जनार्दन स्वामी सांगे सर्वांना. जिने जन्म दिला तुझला आणि लहानचा मोठा केला. भगवान श्रीरामाला कौशल्य मातेने भगवान शंकराच्या मांडीवर दिलं. पायाला मनातले मनात दर्शन घेतलं. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. पाय तुझे शहरातील पाय तुझे 9:30ची बातम्या ऐकत राजा गुरुराजा. याची माझी देव पाय तुझे गुरुराजा गुरुराजा. याची माझी देव पूजा. आराध्याचे पाय पाहिल्यानंतर देवाची समाधी लागली. शिष्याच्यासाठी दक्ष लागतात. ओ महाराज झोपू नका. काय चाललंय ते आता. आम्ही कीर्तनात झोपलो तर कसं होईल सांगताना. कोणीतरी वक्र द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. ओ महाराज ध्यान नका लावू, भविष्य सांगा. किती वेळ डोळे लावून बसले, ती समोरचे ऐकून राहिले भविष्य. त्यांना आता जेवायचंय. भविष्य सांगा काय. हा बरं झालं. यही चरण की चरण पादुका. आणि यांच्या चरणाची परण पादुका माझ्या डोक्या रे बाबा. तुला काय सांगू, शिष्याला काय माहिती हे कोण आहे. हा परात्पर परमात्मा आहे. याच्या चरणापासून निघालेली गंगा माझ्या डोक्यावर आहे. काय सांगू तुला. हे चरणन की निकसे सुर सरी. शंकर जटा समाय. ओ शंकर जटा समाय. जटा
सुखदाय पाय पायला हात पायला माते याचं नावानंच हजार नाही कित्येक तरी तरतील. रामनामानं किती लोक उरफाट येते नाम घेता वाचे, पर्वत नाशले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरते पुरी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोच वंदिजे सकळी विभुंदी आणि ऋषीश्वरी. याच्या नावानं अनेक अनेक प्रकारचे पाप तरतील. याची काय मत ती सांगू. चांगला अल्प वेळेमध्ये सर्व विद्या संपादन करील, सगळ्यांची मर्यादा राखील. हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, सगळ्यांची मर्यादा. असं रामायणामध्ये एक पात्र नाही की प्रभूने ज्याची मर्यादाचं पालन नाही केलं. सगळ्याच कनिष्ठ वरिष्ठ यारे यारे लहान थोर श्री शूद्र दातार कोणाची अनवद्य केली देवानी. शबरीची केली का भिल्ल आहे, गुहाकाची केली का. सगळ्याची मर्यादा. म्हणून मर्यादा आहे आई, मर्यादा पुरुषोत्तम आहे. हा सगळ्या प्रकारचं ज्ञान होईल. अल्पकाळात सगळ्या विद्याचं ज्ञान होईल. सकळ शास्त्र कोविद, सगळे शास्त्र अंतःकरणात साठविल. आणि सगळं शिक्षण घेऊन घरी आल्यानंतर एक साधू महाराज त्यांनी याला घेऊन जातील. असं जर एखाद्या आईला सांगितलं तर खरं वाटण पटंग का. याला साधू करा, याला साधू देईल की कोणी. आमच्याकडे नका पाठवू, शिक्षणाला पाठवा. नाही तर त्याच्याकडे गेल्यानंतर बाबाकडे गेल्यानंतर लोक साधू होतात. अशा समज नको. गीता नको वाचू भाऊ, त्यानं माणूस साधू होत. एक साधू घेऊन जायला देवा म्हणे असं नाही झालं पाहिजे भविष्य बाबा असं नाही झालं पाहिजे. नाही ते घेऊन जातील ना तर त्याचं चांगलं पण होईल. याचं लग्न करूनच घेऊन येतील. आता लग्न म्हणल्यानंतर आई काय सून म्हणल्यानंतर हां तिनं फक्त ऐकायचं. हिंदीमध्ये सूनचा अर्थ ऐकणं होतं. सासू जी सुनाच्या डोळ्यामध्ये दीडभरामध्ये 6 वेळेस आसू आणते ती सासू. इथाचे चांगले नाही तर मला परत प्रवचनाला बोलणार नाही कोण. आणि म्हणून देव आणि चांगलं आहे त्याचं लग्न करून घेऊन जाईल. पण लग्न करून आल्यानंतर श्रीरामाने विचार केला की पुढचं नका सांगू माझ्याला, आतापासून दुःख होईल. शंकर भगवानची दाढी धरून ओढली गप, आता बोलायचं नाही. हे माझ्या आईला सहन होणार नाही. आत्ताच तू वनवासाचं वर्णन जर केलं, अयोध्याकांड सोडून आणि किष्किंधाकांड सुरू झालं तरी माझ्या आईला आवडणार नाही. म्हणून दाढी धरली. भविष्य बंद. कारण रिमोंड होतं ना ते. आता तसं रिमोंड आलं, रिमोंड येऊन बसलं इथं. तुम्ही पण त्याच्याकडेच लक्ष आहे. म्हणून पुढचं भविष्य सांगू नका. माझ्या आईला ते आता सण होणार नाही, ते आतापासून रडायला लागेल. म्हणून देवा हो, देवाने सुद्धा आईची मर्यादा धरली. भगवंतांनी सांगितलं जातकर्म संस्कार, याला नामकरण संस्कार म्हणतात. आणि दोन्ही मुलामुलीचे नामकरण संस्कारासाठी आपण सर्वजण आलात. भगवान शंकराच्या भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी तेच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्षे कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराचा साक्षात्कार झाला म्हणजे तर ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. साक्षात्कार होणे म्हणजे काय, ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. गंगेचं पाणी गंगेत टाकलं. माऊलीने पूर्ण पुढं वर्णन केलं आहे. गंगेचं पाणी गंगेत टाकलं, पण आर्ग म्हणून टाकलं. गंगेला जरी मिळालं तरी पाण्यात पाणी मिळालं. समुद्रावर लाटा आहेत, लाटाजवळ समुद्र एक, समुद्रात लाटा आहे. लाटान समुद्र एकच आहे महाराज. अशी साधना करून करून ते स्वरूप प्राप्त होतं. किटी भिंगुरटी नाथबाबाला येत आहेत. किटी भिंगुरटी ध्याने होई भिंगुरटी. जडजीवाचं ध्यान करतो त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं. चैतन्याचं ध्यान केलं, भगवंताचं ध्यान केलं तर तुम्हाला का त्याचं स्वरूप प्राप्त होणार नाही. देव तेची संत, संत तेची देव, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की क्षिप्रम भवती धर्मात. या बाबा हो, हे धर्माचरण करा, हे संस्कार घ्या, तुम्हाला सुद्धा सच्चिदानंद आणि पद प्राप्त होईल. तुम्हाला सदा चित्ताला आनंद मिळेल. त्या परमेश्वराच्या सानिध्यात गेल्यानंतर, भक्ती केल्यानंतर तुम्ही धर्मात्मा व्हा. धर्मात्मा होण्यासाठी संस्काराची गरज आहे. संस्कार देण्यासाठी शास्त्राची गरज आहे, ग्रंथाची गरज आहे, पंथाची गरज आहे आणि संताची गरज आहे. आणि याच्या माध्यमातून जीवन सुकर होतं. आणि मग भगवंतांनी प्रतिज्ञा करून सांगितले, कोणते प्रीती जामी ते मद भक्ता प्रयश्यते.
ते माझे भक्त मला आवडतात, मी त्यांचं सांभाळ करतो. नव्यानं माझी प्रतिज्ञा आहे, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षेश्च महासुची. स्वतः भगवंतांनी प्रतिज्ञा करून सांगितलं. आता एवढा अभिप्राय कोणते ग्रंथ आहेत सांगा तुम्ही. आणि तेच कशामुळं हा अभिप्राय देवाला देवाने की बाबा तुम्ही संस्कार घ्या, चांगलं वर्तन करा, चांगल्या प्रकारचं भक्तिमार्गाला लागा, हेच संतांचं म्हणणं आहे, सगळंच संतांचं. आणि हे तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचं भक्ती या मार्ग यावं. सगळा संसार जीवाला का लागतं, मुलं बाळं 8 प्रकारची लक्ष्मी तुमच्या घरात आली तर तुम्हाला सौख्य मिळतं. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, गजलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी आणि शेवटची मोक्षलक्ष्मी. ही 8 पावलांची तुमच्या घरी आली, ग्रस्त आश्रमात तुम्हाला सुख मिळतं. सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने, भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने. आणि म्हणून द्यावं ती सोन्याच्या पावलाने यावं. हे सोनाचे आनंद म्हणजे सोनं आहे. सोनं तर किती स्वस्त आहे, त्याच्यापेक्षाही त्याच्यापेक्षा स्वस्त आहे ना. हे घ्या ना. आपण म्हणतो काय सोन्यासारखे माणसं आहे, काय सोन्यासारखे लेकरं आहे. अरे हेच सोनं आहे. पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी हे सर्व आल्यानंतर कोणत्या ग्रस्त असं मला सुख मिळणार नाही. आणि या सुखासाठी मात्र एक करावं, करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. यासाठी संत संगत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून या परिवाराविषयीचा कृष्ण महाराजांनी बोलवलं आणि 2 शब्द सांगण्याची संधी दिली. तुम्ही लेकराचे बोबडे बोल ऐकून घेतले. मग ते सर्वांना पुनश्च एकदा सर्वांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, साधू संतांना, भजनी मंडळांना, हरिभक्तपरायण मंडळींना नमस्कार करतो. जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी म्हणून या ठिकाणी थांबतो. अशी सद्बुद्धी सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या गुरुदेवाने आपल्याला द्यावी, हीच मागणी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुदेवाच्या चरणी मागितले. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान. मला दुसरं काही नको देवा, दुसऱ्याकडे मागितलं नाही. आपल्या गुरुलाच विश्वस्वरूप पाहिलं. आणि हे फार मोठा शब्द आहे हा, विश्वरूप. आपल्या इष्टदेवता सगळ्या देवतेमध्ये पहा व नीट लक्ष देऊन आहे. आपली इष्टदेवता पांडुरंग असेल, भगवान शंकर असेल, भगवती असेल, गणेश असेल, सर्व देवामध्ये तो आहे. हे विश्वरूप आहे. आणि सर्व देवामध्ये माझं इष्टदेवता आहे, हे विभूती योग आहे. हे 2 गोष्टी समजून घ्या. नाही तर आमचे गुरु दत्ताचे अवतार, बाकीचे भूताचे. ठीक आहे बाबा, तुझी श्रद्धा आहे भूताची, पण दुसऱ्याला तू कनिष्ठ मानू नको. तुझे गुरुदेव या ज्या स्थळी म्हणून आहे माझे असं आपण म्हणतो. मग कुठं राहिलं का, नुसतं म्हणायचंच का. आपले गुरुदेव सर्वाच्या ठिकाणी पहा किंवा सर्वामध्ये आपले गुरुदेव पहा. हे तत्त्वज्ञान आहे महाराज, आणि याची गरज आहे आज. आणि म्हणून देवाने धर्मात्मा झाल्यानंतर अशी सद्बुद्धी प्राप्त होते. आणि म्हणून धर्मात्मा होण्यासाठी संस्काराची गरज आहे. आणि संस्कार देण्याचं काम संत करतात. म्हणून सत्संगतीला अनन्यसाधारण जीवनात महत्त्व आहे. असंच सत्संगतीला आम्हाला बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून गुरुदेवाची प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. अतिशय मंत्रमुग्ध अशा अमृतवाणीतून आपण बाबांचं प्रवचन ऐकले. या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहेत, परंतु त्यामध्ये 2 व्यक्ती आज बराच कामाचा हे असताना इथं थांबून राहिल्यात. ते म्हणजे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री निलेशजी गाढवे आणि त्याचबरोबर आमच्या निवृत्तीनाथ वारकरी याच्यातले ज्येष्ठ वारकरी आदरणीय हरिभक्तपरायण श्री गणपत नाना गाडेकर. दोघंही निलेशजी तर मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संस्थानाच्या याच्यामध्ये सगळ्यात वयाने कमी वयाने तुम्ही आहात, परंतु जबाबदारी मात्र खूप मोठी तुमच्यावर आहेत. आज आपण या ठिकाणी आलात. मी आपणाला विनंती करतो, तुम्हाला बाबांचा सत्कार करायचा आहे आणि आभाराचं काम तुमच्याकडं आहे म्हणून तुम्हाला आम्ही थोडं वेळ बसवलं, त्याची दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय निलेशजी, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् अहम क्रतुरहम यज्ञः स्वदाहमहमौषधम् मन्त्राहमहमैवाज्यमहमग्निरहं ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिन अन्नं ब्रह्म गुह्यवर्म ऐशेनेन निषिद्धकर्म वृथा ब्रह्मवाडविति अन्नं ब्रह्म रसोर्विष्णु भुक्ता देवो महेश्वर इति संजितं भुक्तं दोषनवादते यज्ञशिष्टा संतो मुच्यन्ते सर्वकिलविषये यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां निरशोपजायते प्रसन्नते दशो याशो बुद्धि अंजनी गर्भसम्भूतं ब्रह्मचार्य दृष्टिदोषनाशाय हनुमन्तं स्मरम्यं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सर्वधर्मनमः ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान आदरणीय निलेशजी यांचा सत्कार रायते परिवाराच्या वतीने होत आहे. त्यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांना बाबांचा सत्कार करायचा आहे. आपल्या पाठीमागं गेल्या 8-10 दिवसापासून खूप मोठा सत्संगाचा आणि जबाबदारीचा हे होता, तरी आपण वेळात वेळ काढून या नामकरण सोहळ्याला आपण आलात. उभय परिवाराचं आपणाकडून हार्दिक स्वागत आहे. चला हा प्रसाद घ्या तोपर्यंत. दादा प्रसाद चला. हो 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 बाबांचा सत्कार घ्या, त्यानंतर मग आभार. हो धन्यवाद. या मुकुंद 2 मिनिटं बसा, फक्त 2 मिनिटं बसा. गोविंद केशव माधव गोविंद केशव माधव गोविंद केशव माधव. त्यानंतर आदरणीय स्वर सम्राट संतोष गिरी महाराज. यानंतर आभाराचे 2 मिनिटं करता मी माईक आदरणीय निलेशजी गाडवे यांच्याकडे देतो. हॅलो. जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे परम मित्र विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे अत्यंत युवा असलेले असे आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांवर अत्यंत प्रामाणिक श्रद्धा असलेले, निस्वार्थी वृत्तीने विश्वगुरूंच्या सर्व कार्यामध्ये सहभाग घेणारे आमच्या सर्वांचे लाडके श्रद्धास्थान असलेले कृष्णदाता रायते व सौ कोमलताई या दोघांना एकाच वेळी अत्यंत विश्वगुरूंच्या आशीर्वादाने म्हणायला हरकत नाही. मगाशी बाबांनी उल्लेख केला, कारण की याला फार मोठं भाग्य लागतं की एकाच वेळेस कुमार विठ्ठल व कुमार मुक्ता अशा 2 पुत्रांनी जन्म घेतलेला आहे. त्यांचं नामकरण सोहळा आज या ठिकाणी अत्यंत उत्साहात त्यांच्या संपूर्ण नातेवाईक परिवार असेल यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. खरं तर तात्यांविषयी बोलायचं झालं तर विश्वगुरूंच्या प्रत्येक कार्यामध्ये तात्या अत्यंत मनापासून सहभागी असतात, हे मी स्वतः अनुभवलं आहे. गेल्या 1 वर्षापासून विश्वगुरूंच्या अध्यक्षपदाचा मी कार्यभार सांभाळत आहे. हे सर्व कार्य सांभाळत असताना मला तात्यांचा जो अनुभव आला तो खरंच उल्लेखनीय अनुभव आहे.
जी काही सेवा करतात तात्या, ती सेवा करताना कुठेही मानाचा त्यांना कुठलेही ही नसते, परंतु अत्यंत प्रामाणिक श्रद्धाभावाने ते कार्य करत असतात. पायी पालखी सोहळ्यामध्ये मी अनुभवलं, पौषवारी असेल, उटीची वारी असेल, आणि आता सर्वात मोठा अनुभव म्हणजे आता जो विश्वगुरूंचा न भूतो न भविष्य असा जो सोहळा झाला 791व्या जन्म महोत्सव वर्षानिमित्ताने 8 दिवस तात्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. या ठिकाणी 8 दिवस सेवा दिलेले अनेक भाविक उपस्थित आहे. चोपदार सागरजी असतील, ज्यांनी अत्यंत हिरारीने सहभाग घेतला. निफाड तालुक्यामध्ये नव्हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये प्रचार प्रसार केला या सोहळ्याचा. असे चेतनजी नागरे पाटील असतील, प्रवीण दादा वाघ असतील या ठिकाणी, ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट मृदंगाची साथ देत आहे. युवा कीर्तनकार सागरजी असतील, आमचे नवनाथजी असतील, सगळ्यांनीच विश्वगुरूंच्या चरणी ही सेवा या निमित्ताने सेवा अर्पित केलेली आहे. मग अशी महाराजांनी उल्लेख केला की कृष्णदात्यांना गहीवरून आलो होतो तुमचं दर्शन घ्यायला आले त्यावेळेस या सोहळ्यानंतर. महाराज तुम्ही कृपया खाली बसव, असं नसतं असं विनंती करतो. कृष्णदात्यांना गहीवरून आलो होतं का इतके मोठे महाराज, महाराष्ट्रातील जे विद्वान लोक या सोहळ्यासाठी अत्यंत 20 दिवसात हा सोहळा नियोजित केला. त्यानिमित्ताने अनेक महाराजांनी विश्वगुरूंच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी नियोजित कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले त्या सोहळ्यासाठी. आणि सर्व विनेकरी या नात्याने त्यांच्या चरणी नतमस्तक होत होते. महाराजांनी उल्लेख केला का तुमच्यासाठी नाही, पण तुमच्या त्या विण्यासाठी सर्वजण नतमस्तक होत होते. विश्वगुरूंच्या त्या विण्यासाठी नतमस्तक होत होते असं म्हणायला हरकत नाही. परंतु महाराज मी या ठिकाणी आवर्जून आणि मनापासून असा उल्लेख करू इच्छितो की विश्वगुरूंनी विनेकऱ्याची सेवा ज्यांना दिली, निश्चितच त्यांच्यामध्ये काहीतरी बघितलं असेल. त्या पात्र व्यक्ती विश्वगुरूंनी निवडल्या असतील, म्हणूनच त्यांच्या गळ्यात तो विना गेलेला आहे. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने कृष्णदात्या खरोखर त्या विनेकरी या सेवेसाठी पात्र आहे, म्हणूनच विश्वगुरूंनी त्यांच्या चरणी तो विना दिला. आणि निश्चितच माझ्यासहित त्यांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असतो. तात्यांच्या चरणी मी त्यांच्या सेवेप्रती आणि त्यांनी विश्वगुरूंना दिलेला त्यांनी सेवा आणि त्यांचा तो स्वभाव या सगळ्या प्रति मी त्यांच्या चरणी नेहमीच नतमस्तक राहील, नतमस्तक होतो. आणि त्यांचे दोन्ही पुत्र असतील, विठ्ठल असेल आणि कुमारी मुक्ता, या दोघांनाही त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. तात्यांच्या आणि सौ कोमलताईंच्या दोन्ही पुत्रांप्रती ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व त्यांच्या भावी आयुष्यात पूर्ण होवो अशी विश्वगुरूचरणी मी मनापासून प्रार्थना करतो. माझ्या वाढवे पाटील परिवाराच्या वतीने, निवृत्तनाथ समाधी संस्थांच्या वतीने, उपस्थित सर्व वारकरी भाविकांच्या वतीने मी मनापासून त्यांच्या भावी पाठचालीस दोन्ही पुत्रांच्या शुभेच्छा देतो. रायते परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. आजचा हा सोहळा ज्यांच्या उपस्थित संपन्न झाला असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी माधवगिरीजी महाराजांचं प्रवचन ऐकताना मागे पण महाराज मी आपल्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो होतो संस्थांवर. आपला जे प्रवचन मी ऐकलं यातून मला असं प्रतीत होतं की माधव महाराजांचं सखोल अभ्यास आहे प्रत्येक क्षेत्रातला. महाराज रोजचे वर्तमानपत्र वाचतात. महाराज मगाशी म्हटले की माझं दुकान हे जनरल आहे, कुठल्याही प्रकारचे व्यक्ती हो, काही समस्या असो मी त्याचं निराकरण करतो. परंतु महाराजांना तितकं जनरल नॉलेज सुद्धा आहे हे लक्षात येतं त्यांच्या प्रवचनामधनं. नित्याचं वाचन असेल, त्यांचं सर्व क्षेत्रातलं नॉलेज असेल, पूर्ण चायनामध्ये काय घटना घडतात याचं सुद्धा नॉलेज त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. कोणाचं काय नाव ठेवलं जातं, भारतामध्ये काय घडतात याचं तर सखोल ज्ञान त्यांना आहेच आहे. निश्चितच महाराजांचा जो श्रद्धा जनार्दन स्वामी प्रति होती आणि जी त्यांची अधिकारी वाणी आहे, अमृतवाणी आहे, याचा प्रभाव, याची ऊर्जा या ठिकाणी जाणवत आहे. आणि त्यांचा आशीर्वाद मला असं वाटतं विठ्ठल आणि मुक्ता यांना लाभलेला आहे. निश्चितच त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं, समृद्धीचं जाईल. महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. अशाच आशीर्वाद, अशाच शुभेच्छा आमच्या सर्वांच्या पाठीशी तुमच्या राहू द्या. कृष्ण तात्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या पाठी राहू द्या असं मी विनंती करतो. ज्यांचा अत्यंत सुमधुर गोड आवाज या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलो, मी सुद्धा त्या आवाजाने भावूक झालो. असे परमपूज्य स्वामी संतोष गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मी रायते परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो. परमपूज्य महाराज, खूप गोड आवाज आहे खरंच आपला. खूप शास्त्रीय गायक असतात, क्लासिकल गायक असतात, परंतु आपण तसं काही म्हणजे शिक्षण न घेता जे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गायनातून भावूक केलेला आहे तो खरंच उल्लेखनीय तुमचा ते कार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. रायते परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे नवनाथजी यांनी आणि सागरजी यांनी जी साथ दिली तबल्याची, जो सुसंगतपणा आहे तो खरोखर मनाला भावणारा आहे. आपलं सुद्धा स्वागत आणि सर्व रायते परिवाराच्या वतीने आभार मानतो. सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. इतर गायक असतील कोरसला ज्यांनी साथ केली, त्याप्रमाणे जयराम गिरीजी महाराज उपस्थित आहे. या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. एक ज्येष्ठ व्यक्ती निवृत्तनाथ संस्थांच्या कार्यामध्ये अनेक दिवसापासून या ठिकाणी सहभागी आहे, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभतं. आणि या ठिकाणी एक सर्वांना माहीत नसेल परंतु सौ कोमलताई व कृष्णदात्या यांचं
जो बंधन त्यांनी केलेले आहे, वेल्डिंग झालेली आहे त्यांच्यामुळे, असे गणपत नाना या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यामुळेच हे लग्न जोडलं गेलेलं होतं. गणपत नानांचे एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यांच्या निश्चितच खूप मोठ्या शुभेच्छा या रायते परिवाराच्या पाठी आणि कृष्णा तात्याने सर्वांच्या पाठीशी आहे. तात्यांचं सुद्धा गणपत नानांचं सुद्धा मनापासून रायते परिवाराच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी रवी महाराज आहे, जे संस्थांच्या कार्यात असेल, पायी पालखी सोहळ्यामध्ये असेल सहभागी असतात, संस्थांच्या सप्ताहामध्ये देणगी रूपाने असेल, सर्वच भाविक जे उपस्थित सहभागी आहे. या ठिकाणी गुरुपर्व चॅनलचे आमचे दादा आहे, सर्वच या सर्व वारकरी भाविकांचे हर्षद दादा आहे, अत्यंत हिरारीने त्यांनी भाग घेतला. या सर्वांचं कोणाचा नाम उल्लेख जर या ठिकाणी राहिला असेल, साऊंडवाला ज्यांनी अत्यंत सुंदर असा साऊंड या ठिकाणी दिला, त्यांचे मनापासून आभार मानतो. एकूणच सर्व नातेवाईक परिवार, वारकरी परिवार, निवृत्ती संस्थांचे सर्व सेवेकरी, या सर्वांचं मनापासून मी रायते परिवाराच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. तात्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि फेटा बांधून इतका मोठा मान दिला, त्याबद्दल तात्यांचे मनापासून मी आभार मानतो. निश्चितच तुमच्या सर्व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी विश्वगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो सकल ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. धन्यवाद. आदरणीय बाबांनी त्यांच्या वतीनं नामकरण केलेलं आहे. माझे नाव गाथा, जे मुक्ताचं नाव आहे ते गाथा बाबांनी ठेवलेलं आहे, आणि माझं नाव म्हणजे जो विठ्ठल आहे त्याचं नाव बाबांनी ठेवलं आहे अभंग. असं नामकरण बाबांनी बाबांच्या वतीने या दोघांचं केलं आहे. या दोन्ही बालकांना मी पुढे येण्याची विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजण्याच्या जोरात त्या बालकांचं स्वागत करायचं आहे. पुढे इकडे बघ ना, गाथा आणि त्याचबरोबर अभंग असं बाबांनी या बालकांचं नामकरण केलेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर सुरुची भोजनाचा लाभ या ठिकाणी शेजारच्या मंडपामध्ये घ्यायचा आहे. हा प्रसाद आहे. बाबांनी आता सांगितलं हे काही जेवण नाही, परंतु हा प्रसाद आहे. सर्व या ठिकाणी आलेले आमचे प्रवीण भाऊ वाघ, त्याचप्रमाणे इकडे बोलत आहे बाळ, इकडे बोलवा. चल चल हा उमेश भाऊ 2 मिनिट. या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष कृष्णा तात्या आणि वहिनींचा या ठिकाणी सन्मान करत आहे. नवीन भाऊ, सागर भाऊ पुढे यायचं आहे. विठ्ठल भाऊ पुढे या. संस्थानच्या वतीने या ठिकाणी तात्यांचा, वहिनींचा सन्मान होत आहे. तात्यांच्या वडिलांना विनंती करतो का पुढे या, तुम्ही जा पुढे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर त्यांना या बालकांना इकडे बघायचं आहे, ते इकडे थोड्या वेळात तिकडे येतील. थोड्याच वेळामध्ये परमश्रद्धे माधवगिरीजी बाबा, परमपूज्य सध्या संतोषगिरी बाबा या ठिकाणून रवाना होतील. कृपया आपण जागा करून द्यायचं आहे आणि यानंतर या बालकांना आपल्याला भेटता येईल. आणि त्याचबरोबर सुरुची भोजनाचा लाभ आपल्या शेजारी टाकीखाली जी जागा केलेली आहे शेजारी